आज वॉक करायला बाहेर पडले होते तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं की आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे ते. एकतर ना टेक्सासमध्ये जागा भरपूर असल्या कारणाने इथली घरं प्रशस्त आहेत, त्यामुळे घराच्या आजूबाजूला पुढे मागे सुद्धा भरपूर जागा आहे. आमची सोसायटी जी आहे ना ही बंगल्यांची सोसायटी आहे. सोसायटीला इथे कम्युनिटी असं म्हणतात. घरांची वैशिष्ट्य जर का तुम्ही बघाल ना तर एकतर ही सगळी घरं ही लाकडापासून बनलेली आहेत. घरांचे रंग सुद्धा ना ठराविकच आहेत, म्हणजे एखादं घर लाल पिवळा असे रंग आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर घराची बांधणी ही नियमाला अनुसरूनच केलेली आहे, त्यामुळे एखादं घर पुढे किंवा एखादं घर मागे ही आपल्याला बघायला मिळत नाही. चालण्यासाठी सायकल फिरवण्यासाठी मुद्दामून वेगळे फुटपाथ हे प्रत्येक ठिकाणी केलेले असतात आणि त्यामध्ये ना वाहनं येत नाहीत, कारण वाहनांसाठी उजव्या बाजूला हा जो तुम्हाला मोठाच्या मोठा रस्ता दिसतोय तो वाहनांसाठी आहे. इथे कायमच हे असं स्वच्छ आकाश, प्रदूषणमुक्त हवा आपल्याला अनुभवायला मिळते. कुठेही रस्त्यावर कचरा, धूळ, धुरळा हे बघायला मिळत नाही. पण रस्त्यावर जर का तुम्ही बघाल ना एकही माणूस फिरताना दिसणार नाही. ना हॉर्नचे आवाज असतात ना भाजीवाल्यांचे आवाज असतात. तर इतकी भयान शांतता इथेही कायम अशीच असते. मुलं सुद्धा रस्त्यावर खेळत असतात, नाही असं नाही, पण जास्त करून मुलंही पार्कमध्येच खेळताना आपल्याला दिसतात. तर सुरुवातीला ना ह्या शांततेची भयंकर भीती वाटते, म्हणजे खूप जास्त अशी खायला उठते ही शांतता. आणि या बंगल्यांकडे बघून मला तरी असं वाटायचं ना की घरामध्ये कोणी राहतंय की नाही, इतकं इथे वावरताना भीती वाटते. पण नंतर हळूहळू या गोष्टीची सवय होऊन जाते. लक्षात येतं की इथली लाईफस्टाईल ही अशीच आहे.